विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आपण जर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता तयारी करत असाल शिपाई पदाची, तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सहकार हा एक टॉपिक आहे. त्यावर आधारित आज आपण प्रश्न बघणार आहेत. क्वालिटी असे प्रश्न आपण या ठिकाणी ऍड केले आहेत, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सहकारी संस्था सरकार किंवा इतर बाह्य संस्थांकडून निधी घेत असली तरी सदस्यांचे लोकशाही नियंत्रण टिकून ठेवते, हे कोणते तत्व दर्शवते? ऑप्शन आहे सहकारी संस्थांमधील सहकार्य, स्वायत्ता व स्वातंत्र्य, शिक्षण व प्रशिक्षण की समुदायाची काळजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब, स्वायत्त व स्वातंत्र्य. यानंतर पुढील प्रश्न, भेदभाव न करता पात्र व्यक्तींना सदस्यत्वाची संधी ही संकल्पना कोणत्या तत्वाची ओळख आहे? ऑप्शन आहेत सहकारी संस्थांमधील सहकार्य, सदस्य आर्थिक सहभाग, समुदायाची काळजी की स्वेच्छेचे व खुले सदस्यत्व. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ड, स्वेच्छेचे व खुले सदस्यत्व. यानंतर पुढील प्रश्न, सहकारी संस्थांमध्ये सदस्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रमुख फायदा कोणता? ऑप्शन आपण स्वतः रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ब, लोकशाही नियंत्रण मजबूत होते. यानंतर पुढील प्रश्न, ICAच्या तत्वांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती यांना महत्त्व देण्यामागील प्रमुख कारण कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क, सहकारी संस्थेची कार्यक्षमता व सदस्यांची क्षमता वाढवणे. यानंतर पुढील प्रश्न, ICAच्या 7 सहकारी तत्वांचा योग्य क्रम कोणता आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ड, म्हणजे सुरुवातीला खुले सदस्यत्व, त्यानंतर लोकशाही नियंत्रण, त्यानंतर सदस्य आर्थिक सहभाग, स्वायत्ता, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती, सहकारी संस्थांमधील सहकार्य आणि यानंतर समुदायाची काळजी, अशा पद्धतीचा हा क्रम आहे. पुढील प्रश्न, ICAच्या पहिल्या सहकारी तत्वाचा संबंध कशाशी आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ब, स्वेच्छेचे व खुले सदस्यत्व. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने मान्य केलेली सहकाराची मूलभूत तत्वे किती आहेत? तर ही जी तत्वे आहेत ती आहेत एकूण 7. यानंतर पुढील प्रश्न, एक सदस्य एकमत हे कोणत्या ICA तत्वाच्या प्रमुख वैशिष्ट्य आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, सदस्यांचे लोकशाही नियंत्रण. यानंतर पुढील प्रश्न, सहकारी संस्थेच्या भांडवलावर सदस्यांना मिळणारा परतावा आणि संस्थेच्या अधिशेषाचे वापर कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क, सदस्य आर्थिक सहभाग. यानंतर पुढील प्रश्न, सहकारी संस्था बाह्य राजकीय किंवा आर्थिक दबावापासून स्वतंत्रपणे सदस्यांच्या नियंत्रणाखाली राहण्याचा प्रयत्न करते, हे कोणते तत्व आहे? तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्याला जर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, आणि इंस्टाग्राम चॅनल देखील आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ब, स्वायत्त आणि स्वातंत्र्य. यानंतर पुढील प्रश्न, सहकारी संस्थेतील सदस्य, संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, शिक्षण, प्रशिक्षण व माहिती. यानंतर पुढील प्रश्न, सहकारी संस्था इतर सहकारी संस्थांसोबत काम करून चळवळीला बळकटी देते, हे कोणते तत्व आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क, सहकारी संस्थांमधील सहकार्य. यानंतर पुढील प्रश्न, ग्रामीण भागाचा शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक समुदायाच्या हिताला महत्त्व देणे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे?
तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ब, समुदायाची काळजी. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते ICAच्या 7 सहकारी तत्वांमध्ये समाविष्ट नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, जास्तीत जास्त वैयक्तिक नफा हे सहकारी तत्वांमध्ये समाविष्ट नाही. यानंतर पुढील प्रश्न, ICA तत्वांनुसार सहकारी संस्थेतील सदस्य आर्थिकदृष्ट्या कशाप्रमाणे सहभागी होतात? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क, संस्थेच्या भांडवलात योगदान देऊन व संस्थेच्या आर्थिक बाबींमध्ये सहभागी होऊन. तसेच विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता जर मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 19,000 प्लस प्रश्न आहेत. याची प्राइस आहे 499. सोबत 300 प्लस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील देतोय. परीक्षेची परिपूर्ण तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.